उपवासाचे फ्रूट सलाद कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। दोन टाईपचे फ्रूट सलाद मी बनवले आहेत, एक ड्रायफ्रूट आणि फ्रूट्स। तर दोन्ही प्रकारचे फ्रूट सलाद कसे बनवायचे हे चला पाहूया। तर कस्टर्ड पावडर न वापरता हे फ्रूट सलाद कसे बनवायचे हे दाखवते। तर त्यासाठी आपल्याला 1 लिटर दूध घ्यायचं आहे आणि 1 लिटर दूध मीडियम गॅसवरती आपण एका कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे। याप्रमाणे आपण तापत ठेवायचं आहे आणि त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, कारण दूध आपलं खाली लागलं नाही गेलं पाहिजे। त्याआधी आपण आता साबुदाणे घेतले, 3-4 टेबलस्पून साबुदाणे घेतले, ते मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत आणि त्याची जाडसर अशी भरड करून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण त्याला वाटून घेतलेलं आहे। आता दूध आपण तापत ठेवलेलं आहे ते आपण 30-40% आटलं पाहिजे, याप्रमाणे दूध आटवायचं आहे। बघा याप्रमाणे आपलं दूध आटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये साबुदाण्याची भरड जी करून ठेवली होती जाडसर अशी, ती आपण त्याच्यामध्ये 2-3 टेबलस्पून घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बघा याप्रमाणे त्याला साबुदाण्याला या दुधामध्ये शिजून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला गोडसरपणा येण्यासाठी त्यात साखर घालायची। 4-5 चमचे मी साखर घातली आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। याप्रमाणे साखर घालून साबुदाणे आपण शिजून घ्यायचे आणि आता बरंचसं शिजून झालं आहे, दूध पण आपलं आटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण फूड कलर घालून घेणार आहोत। चिमूटभर फूड कलर घालून घ्यायचं आहे आणि जर फूड कलर तुमच्या उपवासासाठी चालत नसेल तर तुम्ही 5-6 धागे केसरचे घालू शकता। याप्रमाणे थोडासा येल्लोइश कलर येईल, त्यामुळे आपण ते फूड कलर घालून घेतलेलं आहे। आता थंड करत ठेवूया। आता हे फूड सलाद आपल्याला थंड हवं असेल तर आपण त्याला 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवूया। बघा याप्रमाणे आपण थंड करत ठेवलेलं आहे। आता मला जास्त थंड पाहिजे म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवते आणि 2-3 तासाने तुम्हाला दाखवते फ्रूट सलाद किंवा ड्रायफ्रूट सलाद कसे बनवायचं ते। तर आपलं दूध आता थंड झालेलं आहे। आता ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहेत आणि फ्रूट पण मी बारीक करून चिरून घेतलेले आहेत। बघा याप्रमाणे आपण ड्रायफ्रूट आणि फ्रूट बारीक करून घ्यायचे आहेत। मी मनुके घेतलेत काळे आणि गोल्डन, आणि पिस्ता, बदाम आणि काजू घेतले, याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि फ्रूट्सचेही मी तुकडे करून घेतले, कलिंगड घेतले, ॲपल घेतले, हिरवे द्राक्ष घेतले, काळी द्राक्ष घेतले, डाळिंब घेतले, चिकू घेतले आणि केळी घेतली आहेत। याप्रमाणे तुम्ही फ्रूट कमी जास्त करू शकता, पण शक्यतो सगळे फ्रूट घालून तुम्ही हे फ्रूट सलाद बनवा, खूप छान लागेल। तर 2 चमचे मी दूध एका ग्लासामध्ये ओतून घेतलं आहे आणि ड्रायफ्रूट मी त्याच्यात थोडे थोडे घालून घेत आहे। बदाम, पिस्ता, काजू आणि मनुके घालून घेत आहे। याप्रमाणे आपण घालून घेतलं आहे आणि 2 चमचे परत त्याच्यावरती मी दूध घालून घेत आहे। साबुदाण्याची पावडर घातल्यामुळे दुधाला जाडसरपणा आला आहे, त्यामुळे कस्टर्ड पावडर घातलं नाही तरी चालून जातं आणि उपवासाला कस्टर्ड पावडर चालतही नाही। तर यासाठी आपण असे हे ड्रायफ्रूट याप्रमाणे आपण हे ड्रायफ्रूट सलाद तयार केलेलं आहे। आता मी फ्रूट सलाद दाखवते। 2 चमचे मी दुधाचं लिक्विड घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी थोडे थोडे फ्रूट घालून घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार फ्रूट घालून घ्या, फ्रूट घालून घ्या। याप्रमाणे थोडे थोडे फ्रूट मी घालून घेतलं आहे। याप्रमाणे फ्रूट सलादही आपलं तयार झालेलं आहे। या उपवासाला किंवा तुम्ही कोणत्याही उपवासाला हे फ्रूट सलाद खाऊ शकता। तर महाशिवरात्रीनिमित्त मी हे 2 फ्रूट सलाद दाखवलेले आहेत। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।